ना घेऊन मी एसडीएम साहेबाला अर्ज कोण अडचण निर्माण कोण करतं? तिथं जे स्वामी समर्थ मंदिरातले जे काही पुढारी आहेत ते यांना महादेव मंदिर तिथं उभारू देत नाहीयेत, ते विरोध करतायत. त्यांच्या मालकीची जागा आहे. त्यांच्या मालकीची नाही आणि ती ओपन स्पेस आहे, ती बँक कॉलनीसाठी ठेवलेली आहे. बँक कॉलनीतील लोकांसाठी आहे. बाहेरच्या लोकांनी बँक कॉलनीतल्या लोकांना जर तिथं मंदिर बांधू देत नसतील. नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. बँक कॉलनीतील सर्व महिला पुरुष हे SDM कार्यालयाचे निवेदन देण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत. एकंदरीत कित्येक दिवसापासून त्यांनी स्वामी समर्थ याच्या बाजूला रिकामे पेस असलेल्या ठिकाणी महादेव मंदिर स्थापन व्हावं अशी त्यांची मागणी आहे. पण त्यांची मागणी असताना त्यांना कुठेतरी अडचण निर्माण होते, कुणीतरी अडथळा आणतोय. त्यामुळे त्यांनी आज SDM कार्यालयाला निवेदन दिलंय. काय सांगसाल, काय अडचण निर्माण झाली? आमची इच्छा अशी आहे की आम्हाला त्या महादेवाच्या दर्शनासाठी लांब जावं लागते आणि तिथे अनुचित प्रकार घडतात. त्यामुळे आम्हाला आमच्याच कॉलनीमध्ये स्वामी समर्थाच्या बाजूला ओपन प्लेस आहे आणि तिथं महादेवाचं मंदिर व्हावं अशी आमच्या सगळ्या कॉलनीतल्या महिलांची इच्छा आहे. बरं, आपल्यासोबत आणखी महिला आहेत. महादेव मंदिर नाहीच का तुमच्या कॉलनीमध्ये? नाही आहे, महादेव मंदिर नाही आहे आणि ती भाव एवढीच इच्छा आहे आणि कुठलाही विरोध न करता स्वामी समर्थ आमचेच आहेत, महादेव आमचाच आहे, सगळे लोकही आमचीच आहेत. प्रेमाने झाला तर खूप चांगलं, एवढीच इच्छा आहे. निर्माण करायचं आता काही लोक आहेत तिथले जे मेन आहेत ते हा, स्वामी समर्थ तर आम्हाला कुठलाही विरोध नाहीये, कारण सगळे लोकही आमचेच आहेत. जागा आहे आमची, कॉलनी आमची आहे. स्वामी समर्थ थोडी दुसरे आहेत, महादेव देवांचे देव आहेत. त्याच्याबद्दल विरोध काही नाही, भांडण नाही. त्यांनी प्रेमाने केलं तर पुढे जायचंच नाही. आपल्याला हे प्रोसेस करायची गरजच नाही पडत आहे. प्रशासनाकडे मागणी काय? प्रशासनाकडे मागणी एवढीच आहे की आम्हाला सहकार्य करावं, त्यांनाही काही होऊ नये, आम्ही काही कोणाला डिस्टर्ब करत नाही आणि महादेवाचं मंदिर होऊ द्यावं सगळ्या महिलांना तिथे पूजेसाठी. बाकी कुठलंही हे नाही, कारण आम्हाला लांब आहे मंदिर आणि बायकांना थोडासा त्रास होतो पाण्या पावसाचा. त्याचा काही अनुभव पण आलेले आहेत. काही चोरांनी आमच्या भाभीचं मंगळसूत्रही हे केलं, तोडलं. एका महिलेच्या पदराला पण ओढलं. म्हणजे बरेच प्रकार घडलेले आहेत. ते सांगण्याचं काही हे नाहीये, फक्त हो मंदिर आहे ना जागा तिथं ऑलरेडी. आपल्यासोबत शिवसेनेचे शहर अध्यक्ष आहेत, ते सुद्धा त्यांच्या सोबत आलेले आहेत. काय मागणी होती त्यांची आणि तुम्ही काय त्यांना प्रशासनाने आश्वासन दिले? आता या बँक कॉलनीतल्या सर्व महिलांना महादेव मंदिर उभारण्याची परवानगी पाहिजे आणि त्यांच्या बँक कॉलनीमध्ये महादेव मंदिर पण नाही आणि तिथं महादेवाचे दुसरीकडे जाताना या महिलांना खूप त्रास झाला. चोऱ्या वगैरे, त्यांना लोकांचा सकाळी लवकर जाताना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी मागणी केलेली आहे की स्वामी समर्थ मंदिरात जे उरलेली ओपन स्पेस जागा आहे तिथं महादेव मंदिर बांधण्याची परवानगी मिळावी. यासाठी त्यांनी मला बोलावले आणि त्यांना घेऊन मी SDM साहेबाला अर्ज अडचण निर्माण कोण करतं? तिथं जे स्वामी समर्थ मंदिरातले जे काही पुढारी आहेत ते यांना महादेव मंदिर तिथं उभारू देत नाहीयेत, ते विरोध करतायत. त्यांच्या मालकीची जागा आहे. त्यांच्या मालकीची नाही आणि ती ओपन स्पेस आहे, ती बँक कॉलनीसाठी ठेवलेली आहे. बँक कॉलनीतील लोकांसाठी आहे. बाहेरच्या लोकांनी बँक कॉलनीतल्या लोकांना जर तिथं मंदिर बांधू देत नसतील तर याच्या एवढा अनुचित प्रकार दुसरा कोणताच नाही. तुम्ही मूर्ती वगैरे स्थापना कधी करणार आहेत? आम्ही 8 दिवसामध्ये मूर्ती स्थापना करणार आहोत. काही तिथं प्रकार घडला त्याला जबाबदार कोण? याला जर काही अनुचित प्रकार जर घडला तर यांना सगळं प्रशासन जिम्मेदार राहील. नक्कीच आपण पाहू शकतो, महादेव मंदिराच्या मागणीसाठी बँक कॉलनीतील महिला पुरुष आलेले पाहायला मिळतात. लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि जर 8 दिवसाच्या नंतर मूर्ती स्थापना करत असताना जर अनुचित प्रकार घडला तर याला फक्त आणि फक्त प्रशासन जबाबदार राहील अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.